राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आत्तापर्यंतची सर्वात मोठी घडामोड आज घडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे इतर नेत्यांसह शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस, त्यानिमित्ताने ही भेट झाली असल्याचं म्हटलं जाते। अजित पवारांसह खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे देखील यावेळी उपस्थित होते। शरद पवारांसोबत फारकत घेऊन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं। अजित पवारांच्या पाठीशी बहुसंख्य आमदार गेले। त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्वाळ दिला होता, तर शरद पवारांनी पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांना टीका झाली होती। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर मात केली। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांवर टीका केली होती। आज सकाळी शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांनी त्यांना सकाळीच ट्विटरवर शुभेच्छा दिल्या होत्या। विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर आज वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार आदी देखील शरद पवार यांची भेट घेतली। संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे दिल्लीला आहेत। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता पवार कुटुंबातील विशिष्ट कमी होतील का याची चर्चा सुरू झाली आहे।